नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी 30 वर्ड पर मिनिट याच्यामधील लेटर हा भाग शिकणार आहोत। लेटर शिकण्यासाठी याच्यासाठी वेळ आहे 30 मिनिटं, गुण आहेत 15। तर याच्यामध्ये आपण हा जो क्वेश्चन पेपर दिलेला आहे, प्रश्नपत्रिका या पद्धतीने परीक्षा परिषदेने दिलेलं राहते। त्याच्यानंतर आपल्याला इकडली बाजू जी आहे ती पूर्ण ब्लँक साईड दिलेली असते, ती आपल्याला टाईप करून घ्यायची। टाईप करत असताना पूर्ण मार्जिनला चिटकूनच टाईप करून घ्यायचे। सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा टॅब स्पेस एक्स्ट्रा द्यायचा नाही, जिथं आवश्यक एंटर आहे तिथे एंटर द्यायचा आणि टाईप करून घ्यायचं। याच्यामध्ये पत्रामधील जे हे मेन हेडिंग दिलेले आहे ते इथपर्यंत दिलेलं आहे मेन हेडिंग। मेन हेडिंग झाल्यानंतर आपल्याला इथे एक एंटर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जावा क्रमांकच्या लाईनला दिनांक आहे, दिनांक झाल्यानंतर एक एंटर द्यायचे। पत्रातील पत्ता पूर्ण पत्ता झाल्यानंतर एक एंटर द्यायचा आपल्याला। विषय आणि संदर्भ झाल्यानंतर एक एंटर द्यायचा आहे आणि आपला आणि व्यवस्थापक जे आहे त्याच्यामध्ये 2 एंटर द्यायचे आहेत, 1 2। तर याच्यामध्ये असे टोटल एकूण 5 एंटर झालेले आहेत। तर 5 एंटरमध्ये 1 2 3 4 आणि शेवटला जे दिलेत आपण तिथे 2 एंट्री दिलेत, असे टोटल 5 ठिकाणी एंट्री दिलेले आहेत। तर फॉर्मॅटिंग सुरू करत असताना सुरुवातीला आपण एंट्री देऊन घेतले, तर त्याच्यानंतर जर आपण टाईप करत असताना कुठं एखादा एक्स्ट्रा स्पेस दिलेला असेल तर ते स्पेस काढून घ्यायचा आहे। इथं आधी क्लिक करून पहा, जर स्पेस असेल तर बॅक स्पेसने काढून घ्या। नंतर फॉर्मॅटिंग करून घेऊ। पत्राची जी मेन हेडिंग आहे ती माऊसच्या साहाय्यानं सिलेक्ट करून घ्यायची। ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की शॉर्टकट कीचा वापर आपल्याला कुठले करायचा नाही। माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घेतलं, याला सेंटर अलाइनमेंट करून घ्यायचे। सेंटर अलाइनमेंट झाल्यानंतर आपल्याला मेन हेडिंगमधली पहिली लाईन जी ओळ आहे माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायची आणि याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचे। त्याच्यानंतर दिनांक आणि जावा क्रमांक याच्यामध्ये एकही स्पेस न देता कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 टॅब द्यायचे। तर 1 2 3 4। त्याच्यानंतर पत्रातील पत्ता जो दिलेला आहे तसंच ठेवायचा, त्याच्यामध्ये बदल कुठलाही करायचा नाही। पत्रातील पत्ता झाल्यानंतर विषयाला च्या पुढं क्लिक करायचे आणि 2 टॅब द्यायचे, 1 2। संदर्भाला पण 2 टॅब द्यायचे, 1 2। दोन्ही एक सोबतच सिलेक्ट करून घ्यायचे माऊसच्या साहाय्यानं, विषय आणि संदर्भ। याच्यामध्ये शॉर्टकट कीचा वापर करू नये। दोन्ही सोबत सिलेक्ट केलेला आहे, आपण याला बोल्ड करून घेऊ। जे आपण इफेक्ट दिलेली आहे ते दिलेली बसली का नाही ते पाहण्यासाठी आपण मेन हेडिंगची जी सेंटर आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण याला काय काय केलेलं आहे ते दिसते बघा आपल्याला। इथं बोल्ड असन, पहिल्या लाईनला अंडरलाईन केली आहे आणि सेंटर अलाइनमेंट दिलेली आहे, हे पहिल्या ओळीचं दिसते। त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीला जर क्लिक केलं तर आपण याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे, याच्यासाठी सेंटर अलाइनमेंट दिलेली आहे, बोल्ड अंडरलाईन केलेली का नाही। ज्या गोष्टी केल्या त्या आपल्याला इथं दिसत्या स्पष्टपणे। तिथं क्लिक केल्यानंतर विषय आणि संदर्भाला आपण बोल्ड केलं आहे, इथं क्लिक केलं की दिसतं आपल्याला बोल्ड केलं आहे का नाही ते। याच्यानंतर पत्रातील परिच्छेद, जिथं पॅराग्राफ सुरू होतो तिथं एक सुरुवातीला टॅब द्यायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा पॅरा आहे याला एक टॅब द्यायचा आहे। पॅराग्राफ जिथं सुरू होतो तिथपासून जिथं संपतो तिथपर्यंत माऊसच्या साहाय्याने सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला जस्टिफाय करायचे। जे पहिली जी अलाइनमेंट आहे याला ते लेफ्ट अलाइनमेंट आहे। लेफ्ट अलाइनमेंट असल्यामुळे इथं लाईन कमी जास्त आपल्याला दिसतात। ह्या लाईन एक रेषामध्ये इकडल्यासारखे घेण्यासाठी जस्टिफाय अलाइनमेंट करून घ्यायचे। इथं जस्टिफाय झालंय का नाही ते आपण इथं क्लिक केल्यानंतर इथं डार्कमध्ये दिसते। ज्या इफेक्ट दिलेले आहेत त्या इफेक्ट अशा पद्धतीने दिसतात। त्याच्यानंतर आपला आणि व्यवस्थापक हे दोन्ही माऊसच्या साहाय्याने क्लिक करून घ्यायचे आणि 3.5 ला ड्रॅग करायचे।
ड्रॅग केल्यानंतर आपल्याला इथे सेंटरला आलेलं दिसेल आणि याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे. त्याच्यानंतर सोबत दरपत्रक जे दिलेलं आहे ते आहे तिथे ठेवायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. पूर्ण टायपिंग झाल्यानंतर, पूर्ण सेटिंग झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी चुकल्यात का ते दुरुस्त करायचे असतात तर दुरुस्त करता येतील. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला मराठीमध्ये अंक घेण्यासाठी QWERTR याच्यावरले आपल्याला मराठीमधले अंक घ्यायचे. तर इकडं राईट साईडला जे आपल्याला दिलेलं राहते कॅप्सलॉक नमलॉक पाशी कीपॅडवरील कुठलेही बटन मराठीमध्ये टाईप होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी आणि पूर्ण झाल्यानंतर सबमिट करून घ्यावी.